नमस्कार, मी रुपेश. आता बरीच अशी आपल्या देशातील मंडळी आहे जी की म्हणतात की रात्रीच्या वेळेत जे ते फ्रूट आपण अवॉइड केले पाहिजे. मग नेमकं यामागचं सत्य काय की आपण फ्रुट्स खायला पाहिजेत की नाही खायला पाहिजेत? तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहेत की नेमके आपण कोणते फ्रुट्स खायला पाहिजेत आणि कोणते फ्रूट रात्रीच्या वेळेस अवॉइड केले पाहिजे. आयुर्वेदाचा जर आपण विचार केला तर आयुर्वेद सांगते की रात्रीच्या वेळेस आपण जे ते फ्रुट्स खाऊ शकतो, पण रात्रीच्या वेळेस जंक फूड आपण अवॉइड केलं पाहिजे. जंक फूड म्हणजे जसं बर्गर, पिझ्झा, नूडल्स आणि जितके जंक फूड्स वगैरे आहेत तेवढे सगळे आपण अवॉइड केले पाहिजे. पहिले तर आपण बघूयात की रात्रीच्या वेळेस कोणते जे फ्रुट्स आहेत जे आपण खायला अवॉइड केले पाहिजे. तर पहिलं फळ आहे केळी. आता बरीच अशी आपल्या देशातील मंडळी जे म्हणतात की केळी जेवणानंतर खाल्लं पाहिजे, पण का नाही खाल्लं पाहिजे याचं एक कारण आहे की केळीमध्ये असते शुगर आणि शुगर असतं हाय एनर्जी सोर्स. त्याच्यामुळे केळी आपण थोडं अवॉइड केलं पाहिजे रात्रीच्या वेळेस. दुसरं आहे संत्री. संत्री आपण का अवॉइड केली पाहिजे? कारण संत्री हे सिट्रस फळ आहे. सिट्रस फळ म्हणजे ज्याच्यामध्ये ताजगी असते, आंबटपणा असतो, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात असतं. त्याच्यामुळे आपण संत्री जे आहे ते अवॉइड केले पाहिजे. तिसरं फळ आहे अननस. अननस आंबट असतं, पचायला जड असतं, त्याच्यामुळे अननस आपण अवॉइड केलं पाहिजे. चौथं फळ आहे आंबा. आता आंबा तर आपल्याला मेजरली 12 महिने उपलब्ध नसतो, त्याच्यामुळे जेव्हाही आंबा येतो तर 12 महिन्याची कसर आपली पूर्ण आंब्यावर निघते आंब्याच्या सीझन मध्ये. पण मित्रांनो, आंबा आपण शक्यतो रात्रीच्या वेळेस अवॉइड केला पाहिजे. त्याचं एक कारण आहे, कारण आंबा खायला गोड जरी असला तरी मात्र तो पचायला जड असतो आणि रात्रीच्या वेळेस जड फ्रुट्स खाणं, जे पचायला जड आहेत ते फ्रुट्स खाणं म्हणजे कुठंतरी आपली झोप सायकल जी आहे ती डिस्टर्ब करणं. असे कोणते पदार्थ आहेत किंवा कोणते फ्रुट्स आहेत जे आपण रात्रीच्या वेळेस खाऊ शकतो? तर पहिलं फ्रूट आहे किवी. आता किवी का खाऊ शकतो? कारण किवी हे गुड व्हिटॅमिन सोर्स आहे, झोपेची गुणवत्ता वाढवतं आणि किवीचे मेजरली जर आपण बघितलं तर खूप सारे फायदे आहेत. त्याच्यामुळे किवी आपण खाऊ शकतो. दुसरं आहे ग्रीन व्हेजिटेबल्स, म्हणजेच हिरवा पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे रात्रीच्या वेळेस. मेजरली आपण ग्रीन व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे, जे की पचायलाही सोपे असतात आणि जास्त जडही नसतात पचायला. कमी कॅलरीज असतात, पोषणयुक्त असतात आणि फायबरचा जो समावेश आहे तो असतो त्याच्यात. आपली जी बॉडी आहे ते हायड्रेटेड ठेवण्याचं बऱ्यापैकी काम करतात. म्हणजे हायड्रेटेड म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची लेवल ते मेंटेन करण्याचं काम करतं. तर ही सगळी माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला का मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.